विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण। चूक असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेन, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत, लोणीकर यांचं वक्तव्य। मी असं बोललेलो नाही, असं असलं तरी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। तुमच्या बापाला मोदींनीच पेरणीचे पैसे दिले, या लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये विरोधकांचा गदारोळ। मंत्री लोणीकरांची वकिली करतायत। लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते की ते लोणीकरांना समर्थन देत होते। तिथेल मंत्री लोणीकरांची वकिली करत होते। म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे यांची भूमिका, लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? बबनराव लोणीकर दिसतील तिथे ठोकणार, बच्चू कडूंची आक्रमक भूमिका। तर शेतकरी कर्जमाफीबाबत उद्याच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर 2 ऑक्टोबर पासून पदयात्रा काढणार। फडणवीसांनी आषाढीला विठ्ठलाच्या कानात तरी कर्जमाफी कधी देणार हे सांगावं, बच्चू कडूंचा टोला। माफी का ज्यांना तर ठोकायलाच पाहिजे, माफी मागून वागणार नाही एवढा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीने बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीने बोलत आहे ते माफी मागा पुरतं मर्यादित नाही, तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे, जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना। आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झालाय, त्यांना तात्काळ रोखा। आमदार मनीषा कायंदे यांची सभागृहात मागणी। संविधान दिंडी पर्यावरण वारीच्या नावाखाली लोकायत फाउंडेशनचे लोक पथनाट्य भाषण देऊन बुद्धिभेद सुरू असल्याचा कायंदेंचा आरोप। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। वारीमध्ये काही असामाजिक तत्व घुसले असतील तर चौकशी करून कारवाई करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। आषाढ़ी वारी तो हमारी बहुत ही पंढरपुर की एक सब हमारे वारकरी संप्रदाय है जो हर साल लाखों की संख्या में जाते हैं, और ऐसे आषाढ़ी वारी में ऐसे कुछ लोग अगर असामाजिक तत्व अगर घुसे होंगे तो निश्चित रूप से उनकी जांच की जाएगी, कार्रवाई की जाएगी, बिल्कुल कार्रवाई की जाएगी। संविधान डोक्यावर घेतलं म्हणून जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? मनीषा कायंदे आणि शिंदेंच्या अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा पलटवार। मला वाटतं अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका, ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही। आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्षल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं। अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये लिंबू मिरची दाखवत भरत गोगावलेंवर निशाणा साधला। रायगडमध्ये अघोरी प्रथा सुरू, पालकमंत्री पदावरून बहिणीबाबत बरं वाईट मनात असू शकतं, परब यांची टीका। तर परबांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे, गोगावलेंचा पलटवार। अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपले सगळे मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय। त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे। त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही, कारण त्यांना कल्पना आहे की बरीचशी त्यांची जी काय जवळची लोक होती ते हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे येत चाललेले आहेत। भरत गोगावले कोण मला माहिती नाही, गोगावले यांच्या प्रश्नावर नारायण राणे यांचं उत्तर। राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत, जेल आणि मर्डर सगळं झालंय, गोगावलेंनी केलं होतं वक्तव्य। कोणाचा मला माहित नाही, कोण गोगावले पण ओळखत कोणाचा मला माहित नाही, कोण गोगावले पण ओळखत। राणे मोठी व्यक्ती, त्यांच्यावर काही बोलणार नाही, कोण गोगावले या राणेच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। व्यक्ती आहे ती आणि त्यांनी जे काही सांगितलेलं त्याबद्दल काय नाही आणि आम्हाला त्यावर काय बोलायचं नाही।